नमस्कार. मी डॉक्टर संजीवनी मुळे. आपण शेवटचे 9 नक्षत्र आता बघूयात. शेवटच्या 9 नक्षत्र मूळ नक्षत्रापासून चालू होतं. हे नक्षत्र 0° 40 कलेपासून 13° 30 कलेपर्यंत धनु राशीत असून राशी स्वामी गुरु असून नक्षत्र स्वामी केतू आहे. आध्यात्मिक योगी, पुजारी, पूजा सामुग्री विकणारे, मौलवी, भागवत, पुराण सांगणारे, सचिव, वैद्य, समीक्षक, अध्यापक, व्यापारी, लेखक, गुप्तचर विभाग, दुभाषा जाणकर, क्लार्क, होलसेल व्यापारी, विधानसभेत मंत्री, आयात निर्यात करणारे, आयुर्वेदाचार्य, राजदूत, कथाकथन करणारे, पुराणिक, संपादक इत्यादी लोक असू शकतात. शेवटच्या 9व्या गटातील दुसरे नक्षत्र पूर्वाषाढा. हे नक्षत्र 13° 20 कल्यापासून 26° 40 कलेपर्यंत धनु राशीत आहे. याचा राशी स्वामी गुरु असून नक्षत्र स्वामी शुक्र आहे. व्यवसाय काय आहे? रेल्वे, जलविद्युत विभाग, वित्त मंत्रालय, खाद्यपदार्थ, पशु चिकित्सक, नर्सरी चालवणारे, शृंगार सामुग्री विकणारे, औषधालय, दवाखाना, आकाशवाणी, वित्त मंत्रालय, निर्यात विभाग, जिल्हाध्यक्ष, आंतरराष्ट्रीय व्यापार, पशु चिकित्सक, हॉटेल मालक, सामाजिक संस्था आणि औषधी व्यवसायात हे कार्यरत असतात. नंतरचे 21वे नक्षत्र उत्तराषाढा नक्षत्र. हे नक्षत्र धनु राशीत 26° 40 कलेपासून 30° पर्यंत आहे. राशी स्वामी गुरु असून नक्षत्र स्वामी रवी आहे. हे लोक तत्वज्ञानी, राजनेते, वित्त मंत्रालय, दूतावास, राजदूत, आयुर्वेद, धर्मदायी संस्था, संपादक विभाग, शासकीय सेवा, युद्ध सामुग्री विभाग आणि कर संकलन आणि व्याख्यान देणारे असतात. उत्तराषाढाचाच पुढचं जे भाग आहे ते आहे, हे नक्षत्र मकर राशीत शेवटचे 3 चरणांनी येते. 0° पासून 10° पर्यंत या राशीवर त्याचं स्वामित्व असतं. या नक्षत्राचे व्यवसाय आयकर विभाग, वैज्ञानिक संस्था, होमिओपॅथी, संशोधन, चामड्याचे व्यवसाय, मूर्तिकार, लोकरीचे व्यवसाय, गुप्तचर विभाग, लेखक आणि रक्षा मंत्रालयात कार्यरत असू शकतात. श्रवण नक्षत्र 9° 40 कलेपासून 23° 20 कलेपर्यंत मकर राशीत आहे आणि या नक्षत्राची सत्ता असून राशी स्वामी शनी आहे आणि नक्षत्र स्वामी चंद्र आहे. यांचे व्यवसाय काय आहे? पेट्रोल, कोळसा व्यवसाय, मदारी, जादूगर, फ्रीज तयार करणे, विकणे, एअर कंडिशन मशिनरी संबंधित व्यवसाय, नर्स, खाणकाम विभाग, मोत्याचे व्यापार, पाणबुडीची नोकरी, चामड्याच्या वस्तू, भटजी, तरल पदार्थाचे विक्रेते, आईस्क्रीम विकणारे, जमिनीखालील काम करणारे इत्यादी व्यक्ती या नक्षत्रात येतात. धनिष्ठा हे नक्षत्र मकर राशीत 23° 20 कलेपासून 30° पर्यंत आहे. नक्षत्र स्वामी मंगळ असून राशी स्वामी शनी आहे. आता या लोकांचे व्यवसाय काय आहेत? लोहार, कुंभार, शिकारी, जन्ममृत्यू विभाग, पशुपालक विभाग, धर्मशाळा, डाकू असणे, खुनी असू शकतात, कत्तलखाना चालवू शकतात, साधू संन्यासी, शरणार्थी विभागात असू शकतात, हत्यार तयार करणे, दारूचा सिमेंटचा व्यवसाय करणे, हवामान खाते, गुप्तचर विभाग, पोलीस विभाग, टांगा घोडा चालवणारा कसाई, पुनर्वसन विभाग आणि विमा, पशुपालन इत्यादी विभागात हे कार्यरत असतात. धनिष्ठा हे नक्षत्र कुंभ राशी 0° पासून 9° 40 कलेपर्यंत असून राशी स्वामी शनी असून नक्षत्र स्वामी मंगळ आहे. यांचे व्यवसाय काय आहे? संशोधन, खाणकाम, मशिने, शवागृह, वास्तुकला, ठेकेदार, टेलिव्हिजन, इंजिनियर, आयात निर्यात, विषाची उपयोगिता दाखवणारे व्यवसाय, कॉम्प्युटर विभाग, पोलीस अधिकारी, सैनिक, कमांडर, भांडी विकणारे, टायपिस्ट किंवा स्मशानात काम करणारे व्यक्ती या अंतर्गत येतात. शततारका नक्षत्र हे नक्षत्र कुंभ राशीत आहे. राशी स्वामी शनी आहे. याचा प्रभाव 9° 40 कलापासून 20° पर्यंत कुंभ राशीत आहे आणि नक्षत्र स्वामी राहू आहे. यांचे व्यवसाय आहे जादूगर, विद्युत कार्य करणे, ज्योतिष्य, व्यापारी, मानसशास्त्र, जनगणना अधिकारी, रेशन धान्य दुकानदार, स्टॉक एक्सचेंज, तंत्रज्ञान, जेल, द्रव्य सामुग्री, प्रयोगशाळा, संग्रहालय, नकाशे, चार्ट तयार करणे, फोटोग्राफी करणे, मुद्रा संशोधन, इतिहास तज्ज्ञ, शवविच्छेदन, विद्युत विभाग, जनअनुवादक, सैनिक इत्यादी क्षेत्रात असू शकतात.
पूर्व भाद्रपदा नक्षत्र हे नक्षत्र कुंभ राशीत 20 अंशापासून 30 अंशापर्यंत आहे. राशी स्वामी शनी आहे आणि नक्षत्र स्वामी गुरु आहे. या नक्षत्राचे व्यवसाय म्हणजे काय? प्रोफेसर, गणितज्ञ, ज्योतिषी, चिकित्सा, आयुर्वेदिक, नगरपालिका, ग्रामपंचायत, शेअर मार्केट, पायलट, संशोधक, विदेशी चलन व्यापार, कर विभाग, महसूल विभाग, विमा, भ्रष्टाचार विरोधी विभाग, परिवार कल्याण आणि नियोजन, बँक प्रकाशन, कारखानदार, मुद्रण, प्रकाशन विभाग, गुप्तचर विभाग इत्यादीत हे काम करतात. आता पूर्व भाद्रपदा या नक्षत्राचे चौथे चरण हे मीन राशीत असून राशी स्वामी गुरु आहे. तसेच नक्षत्र स्वामी पण गुरुच आहे. यांचे व्यवसाय पण अध्यापक, प्रोफेसर, शस्त्रनिर्मिती, शास्त्रज्ञ, राज्यपाल, वकील, न्यायाधीश, विश्वस्त, जेल निरीक्षक, नगरपालिका योजना आयोग अध्यक्ष, शहरी विभागात कार्य, पर्यटन विभाग, संशोधन इत्यादी क्षेत्रात हे काम करतात. आता उत्तरा भाद्रपदा हे नक्षत्र मीन राशीत 3 अंश 20 कलेपासून 16 अंश 40 कलेपर्यंत आहे. याच्या राशी स्वामी गुरुच आहे आणि नक्षत्र स्वामी शनी आहे. हे लोक तुरुंग, शरणार्थी कॅम्प, युद्धबंदी कार्यालय, खाणकाम विभाग, आयात निर्यात विभाग, अपंगांचे डॉक्टर, संघ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष, धर्मार्थ संस्था, शिपिंग कार्यालय, शिक्षण विभाग, गुप्तचर विभाग, छत्र्या तयार करण्यापासून ते सिगरेट व्यापार, मत्स्यपालन विभाग, जल विभाग इंजिनियर, सुरुंग निर्माण करणारे आणि वारसा हक्काने आलेले व्यापार करणारे असतात. आता शेवटचं नक्षत्र म्हणजे रेवती. हे नक्षत्र मीन राशीत 16 अंश 40 कलेपासून 30 अंशापर्यंत आहे. याचा राशी स्वामी गुरु आहे. याचे व्यवसाय भटजी, शेअर मार्केट, टेलिफोन विभाग, ऑपरेटर, विदेशी व्यापार, विश्वस्त, विश्वविद्यालयातील पदे, उपकुलपती, कुलपती, काव्यलेखन करणारे, बंदरगाहावर काम करणारे, न्हावी, कूटनीतिज्ञ, प्रवज्ञा, निवेदक, बँक, हास्यव्यंगकार, फिंगरप्रिंट एक्सपर्ट, ज्योतिषी, ऑडिटर, प्रचार विभाग प्रमुख आणि तंत्र विशेषज्ञ असतात. अशा प्रकारे आपण पूर्णतः 27 नक्षत्रांचे व्यवसाय बघितले. यानंतर आपण नवीन नवीन विषय घेऊन तुमच्यासमोर येतच राहू. सगळ्यांनी तुम्ही शांततेने ऐका आणि आपल्या पत्रिकेचा अभ्यास करा. धन्यवाद.